तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या व्यक्तीसोबत वाद घालताना जेवढे जास्त तुम्ही बोलता तेवढे जास्त तुम्ही हरत जाता. आपण आपल्या भावना, आपला मुद्दा पटवून घेण्यासाठी शब्दांचा पाऊस पाडतो, पण समोरची व्यक्ती फक्त शांत बसून राहते आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागतं की तुमचीच काहीतरी चूक आहे. ही शांतता तुम्हाला अस्वस्थ करते, थोडी घाबरवते सुद्धा. आपण नेहमी ऐकत आलोय की संवाद म्हणजे जास्तीत जास्त बोलणं, आपले विचार ठामपणे मांडणं. पण आज आपण एका अशा रहस्यमय आणि शक्तिशाली संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी तुम्हाला सांगेल की तुमची शांतता तुमचं सर्वात मोठं हत्यार कसं बनू शकते आणि तुम्ही कोणत्याही वादात फक्त शांत राहून विजय कसा मिळवू शकता. रॉजर जे डेव्हिस आणि ओसामू इकेनो यांच्या द जॅपनीज माइंड या पुस्तकात जपानी संस्कृतीच्या अत्यंत अद्भुत आणि खोल मानसशास्त्रीय पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या व्यक्तीसोबत वाद घालताना जेवढे जास्त तुम्ही बोलता तेवढे जास्त तुम्ही हरत जाता? आपण आपल्या भावना, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी शब्दांचा पाऊस पाडतो, पण समोरची व्यक्ती फक्त शांत बसून राहते आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागतं की तुमचीच काहीतरी चूक आहे. ही शांतता तुम्हाला अस्वस्थ करते, थोडी घाबरवते सुद्धा. आपण नेहमी ऐकत आलोय की संवाद म्हणजे जास्तीत जास्त बोलणं, आपले विचार ठामपणे मांडणं. पण आज आपण एका अशा रहस्यमय आणि शक्तिशाली संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी तुम्हाला सांगेल की तुमची शांतता तुमचं सर्वात मोठं हत्यार कसं बनू शकते आणि तुम्ही कोणत्याही वादात फक्त शांत राहून विजय कसा मिळवू शकता. रॉजर जी डेव्हिस आणि ओसामू इकेनो यांच्या द जॅपनीज माइंड या पुस्तकात जपानी संस्कृतीच्या अत्यंत अद्भुत आणि खोल मानसशास्त्रीय पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात प्रामुख्याने 2 संकल्पनांवर भर दिला आहे, ज्यांची नावे आहेत चिन्मुकू आणि हारागे. पाश्चात्य किंवा अगदी आपल्या भारतीय संस्कृतीतही जर 2 लोकांमध्ये अचानक शांतता पसरली तर त्याला आपण संवादातील अडथळा मानतो. आपल्याला ती शांतता शब्दांनी भरून काढण्याची घाई असते. आपल्याला वाटतं की शांत बसलो तर लोक आपल्याला कमकुवत समजतील किंवा आपण काहीतरी चुकीचं करत आहोत असा विचार करतील. पण जपानमध्ये असं नाहीये. तिथे शांततेला एक वेगळाच अर्थ आहे आणि एक प्रचंड ताकद आहे. चिन्मुकू आणि हाराजेई या दोन्ही संकल्पना फक्त संवादाच्या पद्धती नाहीत, तर मानवी स्वभाव आणि माणसाचं मन वाचण्याच्या अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय पद्धती आहेत. सुरुवात करूया चिन्मुकूपासून, ज्याचा सरळ अर्थ आहे मौन किंवा शांतता. पण हे मौन म्हणजे काहीही न बोलण्याची कमजोरी नाही किंवा घाबरून गप्प बसणं नाही. हे मौन म्हणजे एक जाणीवपूर्वक घेतलेली अत्यंत प्रबळ भूमिका आहे. जपानी समाजात असं मानलं जातं की जे लोक खूप जास्त बोलतात ते आतून उथळ असतात किंवा त्यांच्या बोलण्यात फारसं तथ्य नसतं. सत्य हे कधीही शब्दांच्या डोलाऱ्यात लपवायची गरज नसते. याउलट जो माणूस कमी बोलतो आणि शांत राहतो तो जास्त शहाणा, विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत स्थिर मानला जातो. वादाच्या वेळी जेव्हा तुम्ही चिन्मुकूचा वापर करता तेव्हा तुम्ही एक प्रकारे समोरच्या व्यक्तीची ऊर्जा शोषून घेत असता. विचार करा, समोरचा माणूस रागाने किंवा चिडून काहीतरी बोलत आहे, तुमच्यावर आरोप करत आहे आणि तुम्ही त्याला उलट उत्तर देण्याऐवजी फक्त त्याच्या डोळ्यात बघून पूर्णपणे शांत राहता. ही शांतता समोरच्या व्यक्तीला एक मानसिक धक्का देते. ती शांतता त्यांना एका आरशासारखी काम करते, ज्यात त्यांना त्यांच्याच रागाचे आणि शब्दांचे पडसाद ऐकू येतात. माणसाचं मन रिकाम्या जागा भरून काढण्यासाठी प्रोग्रॅम केलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही तेव्हा समोरचा माणूस स्वतःच गोंधळून जातो, स्वतःच्याच मुद्द्यांवर शंका घेऊ लागतो आणि अनेकदा स्वतःला चुकीचं ठरवून शांत होतो. हीच शांततेची खरी ताकद आहे. यातून तुमची मानसिक स्थिरता दिसून येते. जेव्हा तुम्ही शब्दांवर अवलंबून राहत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाने प्रभाव पाडत असता. कोणत्याही कठीण परिस्थितीत किंवा एखाद्या व्यावसायिक वाटाघाटी करताना तुम्ही तुमचा मुद्दा अगदी मोजक्या शब्दांत मांडून जेव्हा शांत होता तेव्हा समोरच्या व्यक्तीवर उत्तर देण्याचं प्रचंड दडपण येतं. ते त्या शांततेमुळे अस्वस्थ होतात आणि अनेकदा तुमच्या अटी मान्य करतात. चिन्मुकूसोबतच दुसरी अत्यंत रंजक आणि खोल संकल्पना म्हणजे हारागेई. हारागेई या शब्दाचा सरळ अर्थ होतो पोटाची कला किंवा आपण ज्याला बेली टॉक म्हणू शकतो. जपानी संस्कृतीत असं मानलं जातं की माणसाचा खरा आत्मा आणि त्याच्या खऱ्या भावना या त्याच्या मेंदूत किंवा हृदयात नसून त्याच्या पोटात म्हणजेच हारामध्ये असतात. त्यामुळे हारागेई म्हणजे शब्दांचा अजिबात वापर न करता केवळ अंतर्ज्ञानाने आणि हावभावांनी साधलेला अत्यंत सूक्ष्म संवाद.
तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ आहात आणि तुम्ही एकमेकांशी एकही शब्द न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेता, हे हारागेईचं एक उत्तम उदाहरण आहे. जपानमध्ये लोक थेट नाही म्हणणं अत्यंत असभ्य मानतात. ते थेट नकार देण्याऐवजी हारागेईचा वापर करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, त्यांच्या श्वासाची गती, त्यांचा डोळ्यांचा संपर्क, त्यांच्या आवाजातील चढ-उतार आणि त्यांची देहबोली यावरून समोरच्याला समजून जावं लागतं की त्यांचं खरं मत काय आहे. यालाच जपानी भाषेत हवा वाचणे किंवा रीडिंग द एअर असंही म्हणतात. ज्या व्यक्तीला ही हवा वाचता येत नाही त्याला जपानी समाजात फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. हारागेई ही संकल्पना आपल्याला शिकवते की संवाद हा केवळ कानांनी ऐकण्याचा विषय नाही, तर तो संपूर्ण शरीराने आणि मनाने अनुभवायचा विषय आहे. आपण अनेकदा समोरच्याचं ऐकतो ते फक्त त्याला उत्तर देण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी नाही. आपण आपल्या डोक्यात आधीच उत्तराची तयारी करत असतो. पण जेव्हा तुम्ही हारागेईचा सराव करता तेव्हा तुम्ही शब्दांच्या पलीकडे जाऊन माणसांना वाचायला शिकता. तुम्ही लोकांचं निरीक्षण करायला सुरुवात करता. जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या देहबोलीकडे, त्यांच्या डोळ्यांतील भावांकडे जास्त लक्ष देता, तेव्हा तुम्हाला माणसांचे खरे हेतू स्पष्ट दिसायला लागतात. तुमच्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतील जी तोंडावर खूप गोड बोलतात, पण त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला काहीतरी नकारात्मक जाणवतं. त्यांच्या कृती आणि त्यांचे शब्द यात तफावत असते. हारागेई तुम्हाला ते अचूकपणे जाणवून देण्याची क्षमता देतं. तुमचं अंतर्मन तुम्हाला सतत सांगत असतं की काहीतरी चुकीचं आहे. त्यालाच आपण गट फिलिंग म्हणतो आणि तीच हारागेईची खरी सुरुवात आहे. या पुस्तकातून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा मानसशास्त्रीय धडा हा आहे की तुम्ही तुमच्या संवादात जितका कमी शब्दांचा वापर कराल तितकं तुमचं महत्त्व वाढेल. आपल्या दैनंदिन आयुष्यात या दोन्ही संकल्पनांचा वापर करून आपण आपली प्रतिमा कशी सुधारू शकतो. सगळ्यात आधी प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट करणं थांबवा. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा, तुमचा अपमान करण्याचा किंवा तुम्हाला मुद्दामून वादात ओढण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा त्यांना लगेच उलट उत्तर देण्याची तुमची पहिली प्रेरणा दाबा. 2 सेकंद फक्त शांत रहा. त्यांच्याकडे स्थिर नजरेने बघा आणि चेहऱ्यावर एक अत्यंत सूक्ष्म, शांत भाव ठेवा. तुमची ही 2 सेकंदाची अलिप्त शांतता त्या व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ करेल. कारण त्यांना तुमच्याकडून रागाची किंवा बचावाची अपेक्षा असते आणि तुम्ही त्यांना ती प्रतिक्रिया देत नाही. तुम्ही त्यांची स्क्रिप्टच मोडून काढता. तुमची शांतता ही तुमची एक अभेद्य भिंत बनू द्या, जिला त्यांचे शब्द भेदू शकणार नाहीत. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या शब्दांवर अंधानुंद विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या कृती आणि त्यांच्या भावना वाचायला शिका. शब्द अत्यंत सहजपणे खोटे असू शकतात. लोक शब्दांचा वापर सत्य लपवण्यासाठी जास्त करतात. पण माणसाच्या डोळ्यांमधला भाव, हातांची हालचाल आणि त्याची देहबोली कधीच खोटं बोलत नाही. जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकता तेव्हा तुमची निरीक्षण क्षमता आपोआप वाढते. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे जो जगभरातील तत्त्वज्ञानाचा पाया आहे, तोच पाया चिन्मुकू आणि हारागेईचा सुद्धा आहे. जो माणूस स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या जिभेवर ताबा मिळवू शकतो तो जगातील कोणत्याही परिस्थितीवर ताबा मिळवू शकतो. स्वतःचा विचार स्पष्ट करण्यासाठी शब्दांची गरज असतेच, पण तो विचार लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी शांततेची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, ही होती मौनाची आणि अंतर्ज्ञानाची अफाट मानसशास्त्रीय ताकद, जी आपण द जॅपनीज माइंड या पुस्तकातून शिकलो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच जगभरातील अप्रतिम पुस्तकांचे सारांश आणि मानवी स्वभाव समजून घेणारे व्हिडिओ मराठीत पाहण्यासाठी रॅपिड रीड मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.